बुलढाण्यातील पोटात अर्भक असलेल्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली। मात्र शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना जे दिसलं ते आश्चर्यचकित करणारं होतं। पाहुयात नेमकं काय झालंय। नवजात बाळाच्या पोटात 2 अर्भक। 3 दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया। भारतात पहिल्यांदाच गुंतागुंतीचं ऑपरेशन। शासकीय हॉस्पिटलमधील सेवेच्या दर्जावर कायमच वेगवेगळे आरोप केले जातात, पण अमरावतीच्या संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आहे। एका 3 दिवसांच्या नवजात बालकाच्या पोटातून 2 अर्भक शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेली आहे। बुलढाण्यातील गरोदर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही अर्भक असल्याचं कळलं। त्या बालकावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला। शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना जे दिसलं ते धक्कादायक होतं। 3 दिवसांच्या बाळाच्या पोटात एक नव्हे तर 2 अर्भक होती। जवळपास 1 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी हे दोन्ही अर्भक बाळाच्या पोटातून बाहेर काढले आणि या बाळाला जीवनदान दिले। शस्त्रक्रिया होती की 3 दिवसाचा बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता। शस्त्रक्रियेसाठी बाळाला अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा केंद्रात दाखल करण्यात आलं। जवळपास 10 ते 12 डॉक्टर आणि नर्सच्या चमूनं या बाळावर शस्त्रक्रिया केली। एका पुरुष जातीच्या बाळाच्या पोटातून अर्भक काढल्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। मेल बच्चूमध्ये 2 मेल बच्चू निघालेले आहेत, तर मला तरी असं वाटतं की बाबा महाराष्ट्रात हे पहिली केस असावी, कारण यांनी 2 पीडियाट्रिक सर्जन आहे, यांचा एक्सपिरियन्स पण खूप आहे, तरी यांच्या एवढ्या कारकिर्दीत 2 असलेल्या शस्त्रक्रिया कधी नाही केल्या, तर मला असं वाटतं भारतातली पण हे पहिली केस असू शकते। यशस्वी शस्त्रक्रिया करून आपल्या बाळाला जीवनदान दिल्यानं बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले। त्या डॉक्टरचा मी अभिमान करतो आणि लय उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं, 2 मुलं काढलं, त्याच्याबद्दल मी त्याचा भी धन्यवाद करतो। या 3 दिवसांच्या बाळासाठी अमरावतीतील डॉक्टर देवदूत ठरलेत। अमरावतीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे सरकारी डॉक्टरांच्या कामगिरीचं कौतुक केलं जातंय। प्रतिनिधी अनुरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।